वघारू एखाद्या वेळेस मालकाला कोणी कुणा ढोसण्यात येते. वासरू वासरे तर कदातलं गोड राहत नाही. ज्याला काही येत नाही त्याला वाईट म्हणू द्या तरी राग येतो. स्तुती कोणाला आवडत नाही. साखरेपेक्षा स्तुती गोड आहे. साखरेपेक्षा स्तुती गोड. आम्ही सोहळ्यात आमच्या सोबत एका माणसाला चहा प्यायचा लेनात. फकरू महाराज आहेत ना, एक जणाला चहा प्यायचा लेनात आणि पैसे खर्च वाटत नव्हते. त्याने लगेच म्हणायचं, बाप्पा अण्णा काय शर्ट घातलं हो तुम्ही आज. आम्ही साऱ्या शिवलूतली दुकानं पाहिले, परतूरचे पाहिले, पण कपडा भेटतच नाही. वा हे कुठं शिवलूत भेटत असत. हे मी तिकडे हैदराबादला गेलतो तेव्हा आणला होता. हा तेव्हाच म्हणलं इतका चमकायलाय. कशा जांभळ्या आल्यात. हा चल चहा पिऊ. चल चहा पिऊ. आणि कपडा गाड्यावरचा कपडा होता. 35 रुपये मीटरचं शर्ट. एक बाई ताकाला पाठली. ताकाला सासऱ्याचे पित्र होते आणि सोनाला सांगितलं बबे ताक घेऊन ये. ही बबी ताकाला गेली. जिजी ताक आहे का इकडे. ही ताकाला गेली आणि ताकाला गेल्याच्या नंतर एक दुकानदार तुपाला आलं. काय असन कार्यक्रम त्याच्या इथं तुपाला आलं ते. काय काय लोक तूप बदाम काजू पिस्ता खातेत ना. एक जण कापूस शिकायला गेलं. हे सोयाबीन इकली 150 क्विंटल. काय आणलं पोरायला तर मुरमुऱ्याचं पोत. पोरं बी वाढणार आणि मकने हाण लागली. काय दादानं मुरमुरे आणले. काय तो हा दादा 150 क्विंटल सोयाबीन इकलीन चालला मुरमुऱ्याचं पोत घेऊन. गाव खराचा खराबा सगळा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दुकानदार तुपाला आलं आणि हिचे इथलं तूप महिन्यात अन्न इकलं नव्हतं संजूबा. आणि ते एकदाच 50 किलो तुपाला आलं. बाई म्हणली बबे भाई तू पाहिले चांगले आहेत ग. तू ताकाला आली तर एवढा मोठा दुकानदार तुपाला आला. तू फक्त तूप मोजूस तर बस. तुला दही देते, ताक देते, दूध देते आणि पित्राला वरणावर खाला तुप देते. ती म्हणली काकू मला तुमच्या इथलं दूध आवडत नाही, तुप आवडत नाही. दुकानदार ऐकू लागलं आणि ती काकू म्हणली सहज काऊन भाई तुमच्या म्हशी का हवी गाव खराला चरत येत. त्यानं दिलेले पैसे घेतले आणि ते दुकानदार वापस गेले. नाटकात न्याच्या कामी. काय करावं म्हणते. सांडी कुठली म्हणली. सांडी काय आली माय पांढऱ्या पायाची. गिऱ्हाईक मातीत घातलंय ना. पुन्हा माझ्या दारातून जाऊ नकोस. तो हा खाना खराब हो. त्या का श्या सोप्या असतात का सारा रगडाच JCB पेक्षा भारी. मी एकदा कान धरला. सप्त्यात बडबड कुरलाली पोरं आणि कान धरला. पांढऱ्या पायाचं माय खाना खराबा हो. याचा मुडदा पडू. याला 7 जन्म बायको नाही भेटू. एका मथारीनं कडा 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 कडा. दुसऱ्या दिवशी फ्रॅक्चरच झाली कणगुळी तिची. इतका सराब त्याला. नुसता कान धरला पोराचा. राग येतून बाहेर राग येतोय. सासू म्हणली काय झालं ग बाई. मला नाही दिलं ताक. सासू म्हणली मी आणते. गेली. आणि ती आली काय ग तू. काय तू इसून येडपट आहे ग. तिला अक्कल आहे का. गिऱ्हाईक मोह मातीत घातलंय. जाऊ दे बाई आजचं उद्या इकन. मला बी नव्हतं याचं पण मी तुला सांगायला आले.
काय सांगती? तू काल कुठे गेलतीस? बाब्या गेलता पराठ्या उपटायला आणि मी गेलते त्याची दुपारची भाकर घेऊन, आणि त्याची बायको 3 दिवस झालं तापीनं पडली, नाटक करायली का तापी आली काय माहित सुनाला, आणि मी बाब्याच्या भाकरी घेऊन गेलते. मग आणि तो नातू, आणि शाळा होती ना काल दुपारी. काय बाई अगं चप्पल द्यावा ना ग त्याला, दुपारची वेळ, काय लेकरू शाळातून आलं चरचर पाय पोळू लागले ग बाई, आरडू लागलं. मी पटकन उचललं आणि कडावर घेतलं आणि आमच्या रानात त्याचे पाय बुडिले. आमच्या रानात त्याचे पाय बुडिले बाई. तेव्हा पोरग गार झालं, लालबुन झालं रडून रडून बाई. हो ना बाई, आपले देव कमी पडे तर पिराला 9 बोकडे कापले तो नातू झालता. आणि काय बाई माझ्या लेकराला, तो उचललंस? हो बस चहा पिऊन जाय. मी तोंड नाही धुतलं, घेणं इथला ढ्यापसान घास न दात, घास धुई बरं तोंड बरं येते जरसं. काय गडबड बाई, पित्र आहेत मामाचे आज, सासऱ्याचे पित्र, मग कडीला दहीनी ना. तिचा नातवाची चप्पल हरपली नव्हती, काही नव्हती, काही नाही, काही नाही. बोललं की असं जमत. मी पोथ्या गिथ्या वाचवायचो, कर्मकांड अभिषेक सत्यनारायण करायचो. जे दिवशी नाही त्या दिवशी आपण मग आमच्या घरची पाळी हाणीत होतो. पण बैल नव्हते ना, मग मला पक्क कळत होतं आज गडी कोणाचा पडीवर आहे, गडी सुट्टीवर कोणाचा आहे. त्याच्या घरी जायचं, दादा काय खाल्ला कडा कापूस आहे तुमचा. अरे रस्त्यानं लोक चालले होते तर गाड्या उभ्या राहिल्या होत्या, ते म्हणले शेतकरीच कोण आहे. म्हणलं आमचे चुलते चेतन. काय कापूस आहे बाबा 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 बाबा. आणि कापसात ससे लपत नव्हते, सशेत लपत नव्हते कापसात. म्हणलं आणि कोण होते? म्हणलं खाल्ल्या गावचे पलीकडचे लोक होते ते. हो इकडे गेलते बाजाराला मंठ्याच्या, अहो गाड्या थांबिल्या अन्न दादा त्यानं, आणि ते म्हणले काय कापूस आहे. म्हणलं आमच्या चुलत्याचा आहे. नाही नाही बाळू, कशी मेहनत करावच लागते. नाही दादा तुमचं नाव मोठे नाही, शेतीत तुमचा हातात धरून कोणी. आणि बायकोचे सगळे दागिने सोनाराची तुटवलेली. म्हणलं दादा आज काय निवांत? काय नाही घरी गेले बोंबलत. जावा बैलाला पाणी पाजायला. आणि तू काय करायला? काय नाही, येऊन जरासं कुठं मोठं तण झालंय तर ते आपलं लोटायचं कोळप आणलंय चाकावरच, तर ते आपलं कोळपून घेतो. का काय येडपट आहे आमचा, गडी बाजाराला गेला बैल रिकामे धरण आऊत. म्हणलं दादा आमच्या इथं पेंडी नाही, वैरण नाही, काय नाही. 2 गाई 2 म्हशी होत्या वघारी आमच्या इथं, मंजुळी कस्तुरी म्हशीचे नाव, वघारीचे नाव, आणि चंफान शेवंता गाईचे नाव. आता आमची इथं वाळलेली वैरण होती. म्हणलं तुमच्या बैलाला मका लागते. अरे 1.5 एकर मका पेरली बाळू. कोणासाठी आहे? निन कापून जरशी बैलायला. मी साठा भरून नेली. नुसता कापूस चांगला आहे म्हणण्यात, असं मला बोलायची वेळ आली नाही. आणि इतकं भंगिरायला चोंभाळून मी त्याचं कशाला आऊत घेऊ. फक्त तुम्हाला कळावा याच्या करता सांगतोय. असं बोललं की माणसं खुश राहतात, खुश राहतात. काय सांगू लागलो? अर्जुन संन्यासी महाराज होऊन आले. काय बाई तुमचं वैभव आहे बर का, तुम्ही लोपामुद्रे सारख्या सात्विक आहेत बर का. काय बाई तुमचा घरामध्ये दबदबा आहे बर का. जित्या सासून हिला कटाळून हिरी तुडी टाकली होती बर का. आणि काय तुमचा घरावर दबदबा आहे बर का बाई. काय तुमच्या मालकाचा स्वभाव आहे बाई. दुसरा धर्मराजाच बर का, मसन वाट्यातले पत्र मशीव टाकले होते बर का. आणि काय तुमचे मालक धर्मराजा आहेत बर का. पण बाई शेजाऱ्या पाजाऱ्याला तुमचं सहन होत नाही बर का. बाई तुमचं वैभव शेजाऱ्या पाजाऱ्याला सहन होत नाही बर का. आणि ह्या दृष्टीतून तुम्हाला वाचायचं असेल तर यज्ञ करावा लागतो बर का बाई. त्याच्यासाठी 5 किलो गावरान तूप लागते बर का. इतक्या मीटर कपडा लागतो बर का. कुठं करायचा बाई तुमच्या ज्यानं शक्य होत नाही, आम्ही करतो पैसे देऊन टाका बर का.
बाईनं नवऱ्याचे हाफ केलेले पैसे दिले. सगळ्याच्याच बायका चोरीत येतात अण्णा. तुमच्या नाहीत चोरीत का? तुम्हाला तुकाराम महाराजाच्या कुळातल्या भेटल्या काय? सगळ्याच्या बायका पैसे चोरीत येतात. नोटा बदलल्यावर कळालं. बदलायला कोणाकडे देते आणि दुसऱ्याकडे दिल्या होती वापस देतो वय. पप्याच्या बापाकडेच दिल्यानं. हो, सगळे पप्याच्या बापाचे चोरलेले पैसे. बोलणे अर्जुन ओळखीचे होते. काय तुमचं नाव? आमकं का बरं का? अख्ख्या गावात चर्चा झाली. महाराज लयच भारी आलाय. दादा कृष्णाला म्हणले, कन्या महाराज आपल्या घरी जेवायला बोलू. शेवटचं नवल जेवायला बोलू. आता आणला कोणी महाराज होता? कृष्णाने. आवडला कोणाला? बलराम दादाला. जेवायला बोलून भगवान काय म्हणतात, दादा हे महाराज लोक काजू बदाम पिस्ता बासुंदी काय खाऊ घालायची तर मंदिरात यायला, घरी नाही न्यायचं. घरी नाही. आपल्याला घरी नेलं. इथे येऊन पळत आले माणसं. इथं घरी नेलं आम्हाला. नेलं बरे तिथले लोक. नाही चांगल्याला नेत जा. भंगिऱ्याला नका नेत जाऊ. चांगल्याला नेत जा. काय होतं त्याला? नाही नाही म्हणले महाराज नाही घरी. दादा म्हणले काय वेड्यावानी बोलत हो कृष्ण? अरे महाराज येते. जाऊ द्या बाबा, आपल्याला ओळख नाही पाळख नाही, कुठं घर दाखिता. काय द्यायचं ते मंदिरात नेऊन द्या. नाही नाही म्हणले आपल्या घराला पाय लागू द्या त्याची. भगवान म्हणले त्याच्या पायानं त्याचाच मेळ नाही तर त्याच्या पायानं आपला कवा मेळ लागायचा? तेच बाहेर फिरले मागत मागत आणि त्याचे पाय आपल्या घराला लागले. आपल्याला सुपच हातात देणं. लोकायचं नाही नाही तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. हो, रूम नेणं आणले बायकोने याला आणि याच्या पायानं तो काय तडवा. भावना असतात लोकांच्या भावना. चला नाही म्हणले येऊ द्या येऊ द्या म्हणले आपल्याकडे येऊ द्या येऊ द्या येऊ द्या म्हणले. जेवायला सांगितलं. भगवान संध्याकाळी आले म्हणले, अर्जुना दादाने जेवायला सांगितले, तुला काम सांगितलेलं कळालं का? हो म्हणले कळालं. पण तुला ओळखू येईन कर म्हणले सुभद्रा. ते म्हणले प्रभू लहानपणी पाहिली होती बाबा, आता नाही ओळखू याची. बर बर आणि ठीक आहे, नाहीच पुढे आली तर अर म्हणले आपण एक नाटक करू. नवल बघा. भगवंतानं अर्जुनाला सांगितलं आणि अर्जुनानं बलराम दादाला सांगितलं, दादा मला लग्न झालेल्या बाईच्या हातचा स्वयंपाक जमत नाही. दादा म्हणले अवघडच काम आहे बाबा. आणि आमची इथं एकच बहीण आहे आमची तेवढी, आणि ती एकटी काय स्वयंपाक करीन? महाराज म्हणले शेजारी पाजाऱ्याच्या पोरी असते ना, भावनिक असतात मुली. 200-250 पोरी तयार झाल्या स्वयंपाकाला. आता हे डबल कुटाणा झाला. महाराज म्हणले देवा एकटी असती तर कळाली असती सुभद्रा. 250 बलिल्यात, याच्यातली सुभद्रा कशी कळाव? जेवायला बसले. भगवान म्हणले ताई खीर घेऊन ये बरं. तर खीर त्या दुसऱ्याच पोरीच्या हातात होती. ती पाहती कवाडाकडून चलती भितडाकडे आणि तिच्या हातात खीर होती. हे ताई पापड घेऊन ये बरं. तर पापड घेऊन येणारी पोरगी सुतळ्या बांधून साडी नेसलेली होती. म्हणजे तिला नेसता येत नव्हती ना, दुसऱ्या पोरीने नेशील ती सुतळ्या बांधून. अर्जुन म्हणला अशी कशी सुभद्रा बाबा? खऱ्या सुभद्रेनं भजी आणले. खऱ्या सुभद्रेनं. भगवंतानं अर्जुनाच्या मांडील चिमटा घेतला. अर्जुना ही सुभद्रा आहे. तेव्हा ते पापड डोसक्यावर फोडू लागलं, कडी अंगाला लावू लागलं, भजे कानात घालू लागलं. भगवान म्हणले असं काय काय रूप आहे म्हणले. तुलाच द्यायची म्हणले, जरा हिशाबात राह. तुलाच द्यायची पण हिशाबात राह. दादा म्हणले कृष्णा महाराज हे रानातले कंदमुळं खाणारे यायला कुठं गावरान तू पण पोळ्या जमत असतात का? आणि मग खुंदा आपल्या मुकाट्या बस ना, आपलं उघडं पडू देऊ नको ना, उघडं पडू देऊ नको. मग दादा म्हणले महाराज अधिकारी आहेत, आजचा मुक्काम. काय म्हणले मुक्काम केलं? आईनं कुठं थांबा? थांबन म्हणले पलीकडे वाड्यात. आजच्या दिवस महाराजाला लग्न झालेली बाई जमत नव्हती, दौंडीत पिटीली गावात. रातच्या 1 वाजता महाराज खोकलले, दूध पाहिजे, दिलं दूध. गादी पलंगन सुभद्रा त्वा संन्यासी होनी जनी चोरोनी नेली माझी भगिनी. खोटा संन्यासी केलं. महाराज घेऊन जात असताना सुभद्रेने विचारलं, फार गोड संवाद येतो, शोभतय का आपल्याला? आपल्या किती आदराने लोक पाया पडत होते.
आमच्या नगरीत तुमचा तुम्ही महाराज म्हणून किती आदर केला आणि तुम्ही असं चुकीचं काम करता. जटान दाढी काढून टाकली महाराज. बाई तुम्ही तर अर्जुन आहेत. हे सगळं तुझ्या लहान्या भावाचं नाटक आहे. हे सगळं तुझ्या लहान्या भावाचं नाटक आहे. ते म्हणले असं सपादायचं कसं? आता कसं सपादायचं? सगळं मला सांगितलेलं मी तुला सांगतो. मग बटन दाबल्यावर कॅसेट सुरू होती. मी सांगतो म्हणे तुला सगळं. चला म्हणले. लगेच बाशिंग बांधून तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव दैवबलं विद्याबलं लाभस्तेषां जयस्तेषां क्रोधस्तेषां पराजयो. लगेच घरी आल्याबरोबर दादा सुभद्रे जी लग्न कशाला आणावं दादा असे महाराज घरी? कशाला असली महाराज आणली? काय झालं? त्या महाराजानं मला उचलून नेलं. पुष्करलाही भेटल्यामुळं बरं झालं. बरं झालं बरं झालं बरं झालं बाप्पा. अर्जुना तुम्हाला सुभद्रा भेटली. त्या महाराजाला हाणायला पाहिजे होतं. आणि महाराज कोण होता? हेच. जाऊ द्या पुढचं सांगत नाही. दुर्योधनाच्या कानावर वार्ता गेली. तुझ्याशी सोयरी केलेली मुलगी संन्याशानं पळून नेली. ते म्हणला काय आपलं नशीब खोटं बापा. देवाची बहीण प्राप्त झाली संन्याशाने नेली. आणि कालांतराने निरोप दिला त्या संन्याशाला अर्जुनानं मारलं आणि अर्जुनाला भेटली. जाऊ द्या म्हणला कोणाला का भेटेना पण घरच्या घरी आली. आणि सरळ सरळ जर सोयरीक मोडून दिली असती तर जगू देत होता का? साधं नवले का? नवल केवळे केवळे नवल नवलाची कामं. द्वापार युगात पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केली. ही द्वापार युगातली फार मोठी नवलाची कामं. ब्रह्मांडाचा मालक हा मथुरेत जन्माला आला हे सुद्धा नवल होतं. 8 वर्षाची मूर्ती प्रगटणं हे सुद्धा नवल आहे. झाल्या लेकरानं बोलणं हे सुद्धा नवल आहे. मला इथं नेऊन ठेवा तिथून माया घेऊन या असं सांगणं हे सुद्धा नवल आहे. तुम्ही या रक्षेपाळाला भेटाल ती मिळवून टाकतो असं सांगणं सुद्धा नवल आहे. देवाला उचलल्याच्या नंतर हातापायातल्या बेड्या गळाल्या हे सुद्धा नवल आहे. बाहेर पाऊस पडत होता वरी शेषानं सावली धरली हे सुद्धा नवल आहे. बाहेर गेल्याच्या नंतर यमुना तुडुंब भरली होती. तिला अंगठा लावल्याबरोबर दुभंगली यमुना माई तिचे 2 तुकडे होतात रस्ता देती हे सुद्धा नवल आहे. ज्याका माणसाकडं 9 लाख गायी आहेत एवढा श्रीमंत व्यक्ती रात्री 1 वाजता उठून गाईला वैरण टाकतो हे सुद्धा नवल आहे. आणि वैरण टाकल्याच्या नंतर गाईचा दरवाजा उघडा राहतो हे सुद्धा नवल आहे. आणि ह्या नवलामुळंच यशोदेसारखी आई सापडली, नंदासारखा पिता सापडला. किती मोठं नवल आहे. आणि मग ती माया घेऊन गेली. ती हातीची निसटली. तुझं लागी वधी उपजला मजाधी. इकडे गोकुळात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी.
हा जगदानंद कंद जगतपती जन्माला आल्याबरोबर सगळ्या गोपीला आनंद. गोवळणी त्या तोंडा भोललिया, सगळ्या गोपी त्याच्या तोंडाला भुलून गेलेल्या आहेत. आणि मग खोड्या करत होता, रांगत होता. आता जाई राणा सवे घेऊन गोधना. मग गाई ओळण्यासाठी पाठीलं. अगोदर अलीकड नाना प्रकारच्या खोड्या केल्या. एका गोपीच्या घरी गेला, दारात नाचत होता. पायात सुंदरशी घुंगर होते. छुमछना नाना बाळाच्या कृष्णाच्या पायी वाजती पैंजन. नाचू लागलेला आहे. त्याच्या पायात जे पैंजन होते का महाराज, त्याला बारीक बारीक घुंगर होते. आणि घुंगराचा आवाज मला वाटतं जास्त गोड असतोय. काही काही लोकांना 150-150 एकर जमिनी इकल्या त्या आवाजामुळं. जमिनी इकल्यानं गोड असतो म्हणा आवाज. आपण काही ऐकला नाही, पण त्यांनी 150-150 एकर इकल्या याच्यावर कळालं ते लयच गोड असेल. असो काही काहीचा आवाज तो. आता त्या घुंगरात जर इतकी ताकद असेल तर याच्या पायातल्या घुंगरात किती ताकद असेल कृष्ण बघ. आतली बाई अशी दरदरच झाली. कोणी पाय ग? कृष्ण. इतकं चांगलं नाचतो का ग म्हणे ते. हो भले जर त्याला मधात कृष्णा ये ना मध्ये. नको, तुझी सासू तर मारण म्हणली होती. ते म्हणले आता तुम्ही मारीन म्हणला होतात का? भाई हो ग मी पराला म्हणले होते. मग तुम्हीच बोला. हे कृष्णा मारीत नाही ही मध्ये. मध्ये बोलीला म्हणले नाचणं रे जरसा. नाचलं नाचलं. अरे लय नाचा बघा वाटतं रे नाचणं. ते म्हणलं एकट्याला नाही आनंद वाटत, नाचायला सोबती पाहिजे कोणतरी. बया सारी माणसं शेतात गेली आणि आम्ही बयाच्यात सऱ्यान कसे नाचा. ते म्हणलं काय होतं वाड्यातले वाड्यात. बयानं बयात मध्ये हरिपाठ करायला काहीच हरकत नाही. बायानं बायकात गाथा वाचायला काहीच हरकत नाही. बायकांनी बायकात हरिपाठ पावली खेळून करायचा. काय हरकत आहे त्यांनी त्यांच्यात केला तर. मस्त एखादी कोणाची बैठक बघायची, एखादं मंदिर असावा, बैठक असावी स्वतंत्र बायकांनी, त्यांच्याकडं टाळ, त्यांच्याकडंच गाथा. काय काय हरकत आहे. त्यांनी त्यांच्या वैभवात करायचं. हा मिश्र झालं की मग जरा